हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला साधी बाई आणि फुगाबाई याची कटिंग दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। 34 इंचाचा जर ब्लाऊज असेल ना तर त्याला बाई किती घ्यायची, सगळ्याचे माप वेगवेगळे आहे। मी 34 इंचाचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कापून तुम्हाला दाखवला, त्यामुळे मी 34 इंचाची बाई कापून दाखवते। हे बघा, असं डबल कपडा करून घ्यायचा। ही एक बाई आहे, हे बघा, ही फक्त सिंगल बाई आहे। तर आपल्याला 34 इंचासाठी अशी घडी आहे ना 8 घ्यायची। हे बघा, कंप्लीट 8 घेतलेली आणि बाईची लांबी आहे 5 इंच। हे बघा, 5 इंच आणि 1.5 इंच पट्टी त्याला मुडपायला हात शिलाईसाठी। तर 1.5 इंच आणि 5 इंच किती झालं, 6.5 इंच। आपल्याला इथं पण बघायचं 6.5 इंच आहे का। हे बघा, कंप्लीट 6.5 इंचावर मार्किंग काढायची आणि हे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि 6.5 इंचापासून आपल्याला 3 इंच आतमध्ये यायचं आणि 3 इंचापासून अशी सरळ मार्किंग करायची आणि त्याच्यापासून अर्धा इंच बाहेर आणि अर्धा इंच आत, अशा 2 रेषा मारायच्या सरळ रेषापासून। आणि आपल्याला पहिल्यांदा बाहेरची रेष कट करून घ्यायची। हे बघा, ही अशी बाहेरची रेष कट करून घ्यायची। बाहेरच्या रेषेवर कट केल्यानंतर आपल्याला ही आतल्या जे रेषेवर मार्किंग केली ना, हे बघा, असं कट करून घ्यायचं। हे बघा, ही झाली आपली साधी बाई, सिंपल बाई तयार। हे बघा, ही सिंपल बाई। आता फुगाबाईची सुद्धा कटिंग वेगळी आहे। तर मी आता फुगाबाईची कटिंग दाखवणार आहे। ही साधी सिंपल बाई आहे। आता फुगाबाईसाठी मी कपडा जास्त घेतलेला आहे। हे बघा, तर आपण किती घेतलं, बाईची रुंदी 8 इंच घेतलेली। हे बघा, इथं किती घेतली मी, कंप्लीट 9.5 इंच, 9.5 ते 9.25 इंच आहे। म्हणजे फुग्यासाठी आपल्याला चुन्या आल्या पाहिजे जास्त, त्यासाठी कपडा आपल्याला जास्त घ्यायचा। आणि ही फुग्याची बाई असल्यामुळं त्याला लांबी आपल्याला थोडीच घ्यायची आहे। हे बघा, फक्त आपल्याला 4 इंच घ्यायचे आहे। हे बघा, 4 इंच कंप्लीट। एकदम लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण खूप महत्त्वाचे माप आहे आणि आपल्याला इथं सुद्धा 4 इंचावर मार्किंग करायचे आहे। हे बघा, आणि अशी सरळ रेष मारून घ्यायची। सरळ रेष मारल्यानंतर काय करायचं, आपल्याला पुन्हा त्याच्यासारखंच आपल्याला इथं 3.25 इंचावर मार्किंग करायची। हे बघा, 3.25 इंचावर मार्किंग केली का, जो फुगा येतो ना मोठा, त्याच्यासाठी आपल्याला 3 इंचावर मार्किंग करायची। हे बघा, कंप्लीट 3 इंचावर मार्किंग केलेली आहे। आणि अशी सरळ रेष आपल्याला, आपण काय करतो, अशी सरळ रेष मारायची। हे बघा, ही रेष अशी जाऊन द्यायची इथपर्यंत आणि इथून असा टर्न घ्यायचा। हे बघा, जो आपण फुगा शिवतो ना त्याच्यासाठी। हे बघा, आणि पुन्हा अशी अर्धा इंचाची बाहेरून आणि अर्धा इंचाची आतमध्ये अशी आपल्याला रेष मारून घ्यायची। तर ही फुगाबाई म्हणजे गुड्डीबाई आहे। आणि हे बघा, पहिल्यांदा बाहेरची बाजू अशी कट करून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा, इथपर्यंत असं, आणि हा फुगा। हे बघा, आणि जो अर्धा इंचाचा कट केला आहे आपण त्याला, हे बघा, असं कापून घ्यायचं। हे बघा, असं हे कट करून घ्यायचं। ही झाली आपली फुगाबाई तयार। आणि ही अशी मार्किंग करून घ्यायची, याला इकडून पण मार्किंग करून घ्यायची, म्हणजे इथं चुन्या पडल्या की फुगा असा, अशा चुन्या पडल्या की फुगा तयार होतो। आणि इथं पण चुन्या येत्या, म्हणजे तो बाईचा फुगा तयार होतो। तर ही फुग्याची बाई आणि साधी बाई अशा 2 बाया मी तुम्हाला कट करून दाखवलेल्या आहे। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक नक्की करा। आणि ह्या 2 बाया अशा पद्धतीने कापून बघा, एवढ्याच्यात चुन्या येतात। आणि इथून इकडं अशा मार्किंग करायची, ह्याच्या चुन्या इथून इकडं पट्टी लावून जोडून घ्यायच्या। बाय।